हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्टॉक वेल्थ 19. आज आपण बँक निफ्टीचं प्री अनालिसिस करणार आहे सो दॅट आपण 25 सप्टेंबरला कसं ट्रेड करायचं मार्केटमध्ये त्याबद्दल आपल्याला क्लिअरिटी भेटेल. ठीक आहे, भरपूरसे लोक न्यू ट्रेडर्स जे असतात ते कन्फ्यूज असतात, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. ओके, सी दिस. आज आपण बघत आहे की हा अवर्ली टाइम फ्रेम आहे बँक निफ्टीचा. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण जर बघितलं तर हे अप ट्रेंड मध्ये आहे. ओके, आणि जर याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेम वर जर आपण बघितलं, लॉंग ट्रेंड बघितलं, तर आपल्याला दिसत आहे की बँक निफ्टी एक छान अप ट्रेंड मध्ये आहे. ओके, आणि अजून एक पॉइंट इथे आपल्याला हे पण दिसतंय या पॉइंटला की बँक निफ्टीला इथे कुठे ना कुठे प्रॉपर सपोर्ट भेटत आहे. ओके, तर या पॉइंट पासून आपल्याला काय क्लिअर झालं की if बँक निफ्टी इज ट्रेडिंग अबव दिस पॉइंट मीन्स हे लेवल कोणते आहे, हे पॉइंट्स कोणते आहे, याला मी मार्क करतोय पिंक पेननी, रेड पेननी. एक सेकंड. 54,000 या पॉइंट जर वरती असला बँक निफ्टी, तर आपण बँक निफ्टी मध्ये कॉल बायचा ट्रेड घेऊ शकतो. ओके, आणि इफ या ट्रेंड लाईनला आणि या सपोर्टला, हा जो सपोर्ट आहे या सपोर्टला जर ब्रेक केलं तर बँक निफ्टी इझिली आपल्याला टार्गेट भेटू शकते 53,742 पर्यंतचे इझिली टार्गेट भेटू शकते 53,742. ओके, एक सेकंड, मी इथे मार्क पण करून देतो. 53,472 पर्यंतचे आपल्याला इझिली टार्गेट भेटू शकतो. ओके, 41. ठीक आहे, आणि जर ही पण लेवल तुटली तर नेक्स्ट टार्गेट आपल्याला भेटेल टिल दिस पॉइंट. ओके, ऑलमोस्ट 53,500 पर्यंत आपल्याला इझिली भेटू शकते या पॉइंट पर्यंत. एक मिनिट, माझा माउस थोडं काम नाही करत आहे. या पॉइंट पर्यंत आपल्याला इझिली भेटू शकते, बट आपला फर्स्ट टार्गेट हा असला पाहिजे. दिस इज फर्स्ट टार्गेट. ठीक आहे, हा असला पाहिजे आपला सेकंड टार्गेट. ठीक आहे, सिम्पली मीन्स आपण आता काय डिस्कस केलं, जर याला छोट्या टाइम फ्रेम वर जर आपण बघितलं, तर बँक निफ्टी जर या पॉइंटच्या खाली ट्रेड करेल तर फर्स्ट टार्गेट कसा राहील, हा. सेकंड टार्गेट हा राहील. आणि जर बँक निफ्टी 54,000च्या वरती ट्रेड करताय, मीन्स या पॉइंटच्या वरती ट्रेड करत आहे, तर त्याचा जो टार्गेट राहील तो आपल्याला दिसतोय इझिली या पॉइंट पर्यंत त्याचं टार्गेट राहील. दॅट इज 54,240 वगैरे पर्यंतचं त्याचा इझिली टार्गेट राहील. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला ट्रेड करायचं. खूप सिंपल आहे, काही कॉम्प्लिकेशन नाहीये. ठीक आहे, ओके. अजून जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. खूप इझी आहे. ठीक आहे, मी ऑलरेडी सांगितलंय की हा जो आपण अवर्ली टाइम फ्रेम वर जो सपोर्ट काढलेला होता, दॅट इज दिस सपोर्ट. जर या पॉइंटचं जर खाली ट्रेड करत आहे, ओके, तर त्याची जी जर्नी आहे ती जर्नी राहील इथपर्यंत, दॅट इज 53,740. आणि जर त्या पण पॉइंटच्या खाली ट्रेड केला तर त्याची नेक्स्ट जर्नी राहील 53,506 पर्यंत. ठीक आहे, वी कॅन कन्सिडर दिस इज 53,500 पर्यंत. ओके, बट जर बँक निफ्टी 54,000च्या वरती ट्रेड करत आहे, सस्टेन करून वरती ट्रेड करत आहे, ठीक आहे, कारण 54,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे, राऊंड नंबर आहे, ते छान सपोर्टचं काम करते. जर त्याच्यावरती जर त्यांनी ट्रेड करणं चालू केलं तर आपल्याला इझिली 54,240 पर्यंत टार्गेट अचिवेबल दिसत आहे. या प्रकारे ट्रेड करायचे, सिंपल अँड सोबर. जास्त कॉम्प्लिकेशन करायचे नाही, जास्त इंडिकेटर टाकायचे नाही. ठीक आहे, चार्ट क्लीन दिसला पाहिजे. जितका चार्ट क्लीन दिसेल तुम्हाला प्राइस ऍक्शन तितकं छान समजेल आणि तुम्ही तितक्या इझिली काम करू शकता. अशीच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे झाले तर डू लाईक अँड शेअर माय व्हिडिओज, अँड थँक्यू सो मच. धन्यवाद.